कॉन्सन्ट्रेट केलं जात नाही मेडिटेशनमध्ये. हं, हं. आता मनाचा हा स्थायी भाव आहे, की ते एकचित्त एकाग्रता फार कमी असते, चंचल असते आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. कोण असं आपल्या सगळी सर्वसामान्य माणसांच्या मनाची स्थिती हीच असते. जरी मी म्हणते, की तुम्ही कॉन्शियसली ऐका, अनकॉन्शियसली ऐका, या मेडिटेशनमधनं निघणाऱ्या व्हायब्रेशनचा परिणाम तुमच्या हं. मनाच्या आणि शरीराच्या एनर्जी फील्डवर होतो. आमचे एक ओके. गोंदवले महाराज असं सांगतात, की तुम्ही भले जाणीवपूर्वक ऐकत नसाल, पण तुमचा आत्माराम आतमध्ये ऐकत असतो. तर ते उदाहरण देऊन मी असं सांगायचा माझा प्रयत्न आहे, की तुम्ही हे फक्त बाजूला लावून ठेवून मी म्हणूनच म्हणते, की झोप लागली तरी सुद्धा त्याच्यावर काम होईल. फक्त ना त्याच्यामध्ये थोडं सातत्य ठेवण्याची गरज आहे. कधी-कधी हं. काय असतं खूप आतमध्ये साठलेलं असतं. तर एक 8-10 दिवस ऐकलं तर लगेच फरक जाणवतो अशातला भाग नाही. नाही. असं. हं.